बाळा, माणूस सगळं सहन करू शकतो, पण त्याच्या खास माणसाकडून ज्या त्याने अपेक्षा ठेवल्या होत्या त्या जर तुटल्या ना, तर ते तो कधीही सहन करू शकत नाही. ती गोष्ट त्याला आतून मारून टाकते. पण चिंता करू नको. आता तुझेही सुखाचे दिवस चालू करायला भगवंत तुझ्यासमोर आला आहे. स्वामी सांगतात, क्षमा करावी लागते आणि क्षमा मागावी सुद्धा लागते. नातं टिकवायचं म्हटल्यावर कधी पुढाकार तर कधी माघारही घ्यावी लागते. माणसानं आयुष्यात नक्की झुकावं, पण योग्य ठिकाणीच. नको तिथं झुकलं तर लोक लगेचच पायदळी तुडवून मोकळे होतात. सहमत असाल तर होय स्वामी टाईप करा आणि हा व्हिडिओ लाईक करा. तुझ्यासाठी असलेले देवाचे हे पवित्र शब्द शेवटपर्यंत ऐकत रहा. देवाने आपल्यासाठी खूप मोठा प्लॅन करून ठेवलेला असतो. त्यामुळे आपण नको त्या गोष्टींमध्ये गुंतायचं नाही. आपलं भलं आणि आपलं काम भलं. योग्य वेळ आल्यावर देव आपल्याला योग्य ते देणारच. बस तोपर्यंत स्वतःवरती संयम ठेवायचा. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश होऊन बसलो तर पुढे आयुष्यात येणारी सुखे आपल्यावर रुसून निघून जातील. प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझं. कधी योग्यता नसताना मिळते आणि कधी चूक नसताना निघून जाते. म्हणून असताना मिरवू नये आणि नसताना खचू नये. तोल सांभाळता आला नाही तरीही चालेल, पण तोंड सांभाळता आलं पाहिजे. कारण याच तोंडामुळे कामं घडतात आणि बिघडतात पण. कामात व्यस्त राहिले पाहिजे तर भीती, दुःख, मनस्ताप कमी होतो आणि दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करायला वेळ कमी मिळतो. देव तुम्हाला म्हणतो, हा तातडीचा संदेश थेट स्वर्गातून तुमच्याकडे येतो. मी आज रात्री तुमच्या आयुष्यात काहीतरी असाधारण आशीर्वाद देण्यास तयार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तो संपण्यापूर्वी पाहणे थांबवले तर तुम्ही आज रात्री देव तुम्हाला देणार असलेला उल्लेखनीय आशीर्वाद गमावू शकता. तुमचा दयाळू देव आणि प्रेमळ देव म्हणून मी तुम्हाला आयुष्यात मदत करण्यासाठी चमत्कार, आशीर्वाद आणि आधार पाठवतो. यावर्षी मी असे नियोजन केले आहे की तुम्हाला तुमच्या पैशांच्या बाबतीत अनेक आशीर्वाद मिळतील. तुम्हाला कोणत्याही आर्थिक चिंतांपासून मुक्तता मिळेल. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी एका भक्ताला हा पवित्र देवाचा संदेश शेअर करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. हे तुमचे आत्तापर्यंतचे सर्वात समृद्ध वर्ष असेल. हा आठवडा संपण्यापूर्वीच तुम्हाला अनपेक्षित आर्थिक भेटवस्तू मिळतील आणि या भेटवस्तू तुम्हाला मी स्वतः येऊन देणार आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा. देव म्हणतो, मी तुम्हाला दिलेली वचने काहीही हिरावून घेऊ शकत नाहीत आणि मी नेहमीच तुमच्या पाठीशी आहे. हे वर्ष असे असेल जिथे तुम्हाला पुन्हा ताजेतवाने वाटेल. मी तुमचा सर्वशक्तिमान देव तुमचे आरोग्य सुधारेन, तुमचे तुटलेले नातेसंबंध दुरुस्त करेन आणि तुमची आर्थिक स्थिती मजबूत करेन. तुम्ही जे काही पाहता ते सर्व निर्माण करणारा म्हणून मी नेहमीच तुझ्या सोबत आहे. मी तुला मार्गदर्शन करेन, तुला सांत्वन देईन आणि तुझे रक्षण करेन. लक्षात ठेवा, माझ्या हृदयात तुझे एक विशेष स्थान आहे आणि तुझ्यावरील माझे प्रेम अढळ आहे. देवा, मी तुझ्यावर प्रेम करतो. शांतपणे देवाला सांगा. देव तुला सांगत आहे, मी खरोखरच तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंदाने, आशीर्वादांनी आणि प्रेमाने भरलेले जीवन जगायचे आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. एक निष्पाप देव म्हणून मी खात्री देतो की चांगल्या लोकांचा वाईटांवर विजय होईल. तुझ्या भाग्यातील गरिबी दूर करायची असेल
घरात वर्षभर पैसा यावा असे वाटत असेल, घरात सुखसमृद्धी नांदावी असे वाटत असेल, तर कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मीला प्रिय असलेले हे एक वाक्य टाईप कर, ज्याने होणारा चमत्कार तू स्वतः पाहून आश्चर्यचकित होशील. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला आजपासून तुम्ही देवाचे हे 3 मुद्दे कायमचे लक्षात ठेवावे अशी भगवंताची इच्छा आहे. भगवंतावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला या आव्हानात्मक काळातून मार्ग दाखवेल आणि जे तुटले आहे ते दुरुस्त करेल. देव आधीच तुमच्या फायद्यासाठी काम करत आहे हे लक्षात ठेवा. तो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीला सकारात्मक बनवेल. तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना आशीर्वाद देईल. तुमचे दुःख बरे करेल. तुमचे रडणे जास्त काळ देव पाहू शकत नाही. जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, तेव्हा देव तुम्हाला सामर्थ्य देईल. जेव्हा तुम्ही निराश व्हाल, तेव्हा तो तुम्हाला आनंद देईल. जेव्हा सर्व काही अशक्य वाटेल, तेव्हा तो तुमच्यासाठी एक मार्ग तयार करेल. प्रगतीच्या अशा काळासाठी स्वतःला तयार करा, जिथे तुमच्या आकांक्षा आणि स्वप्ने साकार होतील आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत उल्लेखनीय विजय मिळवाल. तुमचा थकवा आणि दडपणीच्या स्थितीतून विपुलता आणि समाधानाच्या स्थितीत संक्रमण करत आहात. तुमच्या जीवनाची कहाणी बदलत आहे. आता समृद्धी आणि नवीन संधींनी सर्व काही भरलेले आहे. लक्षात ठेवा, तुम्ही कधीही एकटे नसता. देव तुम्हाला त्याच्या सतत उपस्थितीची खात्री देतो. बऱ्याचदा तुम्हाला विनंती करण्याचीही गरज नसते, पण तुमच्याकडून हे सर्व ऐकून मला आनंद होतो आणि मी तुम्हाला आत्मविश्वासाने विचारण्यास प्रोत्साहित करतो. माझे कान तुमच्या आवाजाकडे लक्ष देतात. माझे देवदूत तुमच्या प्रार्थनेवर कृती करण्यास तयार आहेत. ते माझ्या आज्ञा पाळण्यासाठी आणि तुम्हाला मदत करण्यासाठी अस्तित्वात आहेत. तुम्ही माझे बाळ आहात आणि मी तुमचे जीवन कृपेने समृद्ध करीन, तुमच्यावर दया करीन. म्हणून तुमच्या विनंत्या मला कळवा. जीवनातील अडचणींचा तुमच्यावर प्रभाव पडू देऊ नका, कारण तुम्ही सहज निराश होण्यासाठी नाही आहात. तुम्ही खरोखर माझे मूल आहात. बाळा, चिंता करत रडत बसणं सोडून दे. आता तुझेही सुखाचे दिवस चालू होतील. फक्त दिवसातून 5 मिनिटे का होईना शांत मनाने देवाचे नामस्मरण करत राहा. तू तयार असशील तर मला सांग. होय स्वामी आई, मी तयार आहे. दुसऱ्याची सुख पाहण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असते, त्याची प्रगती साक्षात भगवंत सुद्धा थांबवू शकत नाही. तुम्ही आम्ही तर माणसं आहोत. म्हणून जीवन जगत असताना चांगलं जीवन जगा. समाजामध्ये जीवन जगत असताना काही माणसांना सांभाळावं लागतं, तर काही माणसांपासून सांभाळून राहावं लागतं. आपण कुणासाठी काय केलंय हे जसं लक्षात राहतं, तसेच कुणी आपल्यासाठी काय काय केलंय हे सुद्धा लक्षात ठेवत चला. म्हणजे कसं जीवन जगणं अजून सोपं होतं. आपण निस्वार्थपणे केलेले कुठलेही सत्कार्य कधीच वायाला जात नाही. केव्हा ना केव्हा आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर ते तुम्हाला फळ देऊन जाईल. देव तुम्हाला सांगत आहे, माझ्यावर विश्वास ठेव. मी तुमचे सर्व त्रास दूर करेन. जेव्हा तुम्ही अशक्त असता तेव्हा मी तुम्हाला शक्ती देतो. आजारी असता तेव्हा तुम्हाला बरे करतो. आणि जेव्हा शांती आणि प्रेम दूरचे वाटते तेव्हा मी ते परत आणतो. देव म्हणतो, विश्वासाशिवाय देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे. कारण जो कोणी त्याच्याकडे येतो त्याने असा विश्वास ठेवला पाहिजे की तो अस्तित्वात आहे आणि जे त्याला मनापासून शोधतात त्यांना तो गुणाकाराने प्रतिफळ देतो. तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे टाईप करा आणि हा देवाचा संदेश एका स्वामी आईच्या भक्ताला शेअर करा.
तुमच्यासाठी कोणतीही इच्छा भगवंत अपूर्ण ठेवणार नाही. तुझ्यासाठी असलेले देवाचे हे पवित्र शब्द शेवटपर्यंत ऐकत राहा. देव तुम्हाला म्हणतो, हा तातडीचा संदेश थेट स्वर्गातून तुझ्याकडे येतो. मी आज रात्री तुमच्या आयुष्यात काहीतरी असाधारण आशीर्वाद देण्यास तयार आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्ही तो संपण्यापूर्वी पाहणे थांबवले तर तुम्ही आज रात्री देव तुम्हाला देणार असलेला आशीर्वाद गमावू शकता. बाळा, कधी कधी आपण फक्त प्रार्थना करू शकतो, सर्व काही देवाच्या हातात सोपवू शकतो आणि सोडून देऊ शकतो. जेव्हा आपल्याकडे फक्त देव उरतो तेव्हा तो आपल्याला आयुष्यात चमत्कार करू लागतो. जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा देव तुमचे सांत्वन करण्यासाठी तिथे असतो. जेव्हा तुम्ही रडता तेव्हा तो तुमचे अश्रू पुसण्यासाठी असतो. जेव्हा तुम्ही तुटलेले असता तेव्हा तो तुम्हाला दुरुस्त करतो. माझे ध्येय तुमचे जीवन आशीर्वादांनी भरणे आणि तुमच्याकडे जे आहे ते व्यवस्थापित करण्यासाठी शहाणपणाचा वापर करण्याचे मूल्य शिकवणे आहे. तुमच्या कृतज्ञ हृदयाला तुम्ही मिळवलेल्या ज्ञानाशी जोडा आणि तुम्हाला खूप फायदा होईल. तुमच्या घरात शांती नांदो आणि तुम्हाला आर्थिकदृष्ट्या वाढण्यास मदत करणारे चमत्कार दिसावेत अशी देवाची इच्छा आहे. तथापि माझ्या शिकवणुकींकडे दुर्लक्ष करू नका, हे लक्षात ठेवा. केवळ भौतिक संपत्तीवरच लक्ष केंद्रित करू नका, तर आध्यात्मिक संपत्तीवरही लक्ष केंद्रित करा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनापासून कृतज्ञता बाळगा. ही कृतज्ञ वृत्ती चमत्कारांनी भरलेल्या जीवनाची गुरुकिल्ली आहे. तुमचे प्रेम, कृतज्ञता, कठीण काळात टिकून राहणारा विश्वास, इतरांना उभारी देण्याचे प्रयत्न, माझ्या शिकवणुकींमधून शिकण्याची उत्सुकता, सतत प्रार्थना आणि जगाला एक चांगले स्थान बनवण्यास मदत करण्याची तयारी, यामुळे मला खरोखर आनंद होतो. तुम्ही माझा संदेश तुमच्या हृदयात आणि तुमच्या दीर्घकाळापासूनच्या प्रश्नांची उत्तरे आत्ताच अनुभवू शकता. तुमच्यावरील माझे प्रेम स्पष्ट आहे. तुमच्याशी गैरवर्तन करणाऱ्यांकडून होणारा तिरस्कार मी स्वतःवर घेतो. माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही ज्या अडचणी सहन केल्या त्या व्यर्थ नव्हत्या. आता तुमच्याकडे तुमच्या प्रियजनांसाठी उभे राहण्याची आणि अशाच प्रकारच्या संकटातून गेलेल्या इतरांना मदत करण्याची परिपक्वता, अंतर्दृष्टी आणि शक्ती आहे. स्वातंत्र्य स्वीकारण्याचा तुमचा क्षण आला आहे. तुम्ही आता माझे प्रेम आणि प्रकाश अंधारात असलेल्या लोकांसोबत वाटण्यास तयार आहात. तथापि हे लक्षात ठेवा की तुमचे शत्रू तुमची क्षमता ओळखतात आणि तुमची शांती भंग करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सतत देवाच्या नामस्मरणात राहा. देव तुमचं काहीही बिघडवू देणार नाही. तुझ्या भाग्यातील गरिबी दूर करायची असेल, घरात वर्षभर पैसा यावा असे वाटत असेल, घरात सुखसमृद्धी नांदावी असे वाटत असेल, तर कमेंट बॉक्समध्ये माता लक्ष्मीला प्रिय असलेले हे वाक्य टाईप कर. ज्याने होणारा चमत्कार तू स्वतः पाहून आश्चर्यचकित होशील. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम असो. आजपासून तुम्ही देवाचे हे 3 मुद्दे कायमचे लक्षात ठेवावे अशी भगवंताची इच्छा आहे. भगवंतावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला या आव्हानात्मक काळातून मार्ग दाखवेल आणि जे तुटले आहे ते दुरुस्त करेल. देव आधीच तुमच्या फायद्यासाठी काम करत आहे, हे लक्षात ठेवा. तो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीला सकारात्मक बनवेल. तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना आशीर्वाद देईल. तुमचे दुःख बरे करेल. तुमचे रडणे जास्त काळ देव पाहू शकत नाही. जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, तेव्हा देव तुम्हाला सामर्थ्य देईल. जेव्हा तुम्ही निराश व्हाल
तेव्हा तो तुम्हाला आनंद देईल. जेव्हा सर्व काही अशक्य वाटेल तेव्हा तो तुमच्यासाठी एक मार्ग तयार करेल. प्रगतीच्या अशा काळासाठी स्वतःला तयार करा जिथे तुमच्या आकांक्षा आणि स्वप्ने साकार होतील आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत उल्लेखनीय विजय मिळवाल. तुमचा थकवा आणि दडपणीच्या स्थितीतून विपुलता आणि समाधानाच्या स्थितीत संक्रमण करत आहात. तुमच्या जीवनाची कहाणी बदलत आहे. आता समृद्धी आणि नवीन संधींनी सर्व काही भरलेले आहे. लक्षात ठेवा, तुम्ही कधीही एकटे नसता. देव तुम्हाला त्याच्या सतत उपस्थितीची खात्री देतो. बऱ्याचदा तुम्हाला विनंती करण्याचीही गरज नसते, पण तुमच्याकडून हे सर्व ऐकून मला आनंद होतो आणि मी तुम्हाला आत्मविश्वासाने विचारण्यास प्रोत्साहित करतो. माझे कान तुमच्या आवाजाकडे लक्ष देतात. माझे देवदूत तुमच्या प्रार्थनेवर कृती करण्यास तयार आहेत. ते माझ्या आज्ञा पाळण्यासाठी आणि तुम्हाला मदत करण्यासाठी अस्तित्वात आहेत. तुम्ही माझे बाळ आहात आणि मी तुमचे जीवन कृपेने समृद्ध करीन, तुमच्यावर दया करीन. म्हणून तुमच्या विनंत्या मला कळवा. जीवनातील अडचणींचा तुमच्यावर प्रभाव पडू देऊ नका, कारण तुम्ही सहज निराश होण्यासाठी नाही आहात. तुम्ही खरोखर माझे मूल आहात. बाळा, चिंता करत रडत बसणं सोडून दे. आता तुझेही सुखाचे दिवस चालू होतील. फक्त दिवसातून 5 मिनिटे का होईना शांत मनाने देवाचे नामस्मरण करत राहा. तू तयार असशील तर मला सांग, होय स्वामी आई, मी तयार आहे. आपल्याला आपल्या क्षेत्रात टिकायचे असेल तर आपल्यावर होणारी टीका आपल्याला सहन करावीच लागेल. कारण स्तुती आळशी बनवते, तर टीका व्यक्तीला खडबडून जाग करते. दुःखाची झळ आणि वेदनांची कळ त्याच लोकांना जास्त कळते जे प्रामाणिकपणे सरळ आयुष्य जगत असतात. एका दिवसात खराब होणाऱ्या दुधात सुद्धा कधीही खराब न होणारे तूप लपलेले असते. म्हणून आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार करा. 4 दिवस वाईट आले म्हणून खचून जाऊ नका, कारण या वाईट दिवसांमागे तुमचे चांगले दिवस असतात. जीवन जगत असताना त्यातून गरजेच्या व्यतिरिक्त इतर इच्छा जर बाजूला सारून ठेवल्या तर दुःखच भोगावं लागणार नाही. जे तुमचं नाही त्यावर कधीही हक्क सांगू नका आणि ज्याला समजू शकत नाही त्याच्याकडे कधीही तुमचं दुःख व्यक्त करू नका. तुम्ही तयार असाल तर होय स्वामी, मी तयार आहे. तू माझी स्वामी आई आहेस टाईप करा आणि एका स्वामी समर्थ आईच्या भक्ताला आजचा हा व्हिडिओ शेअर करा. बघा, स्वामी आई तुमची कोणतीही इच्छा अपूर्ण ठेवणार नाही. आज देव तुला सांगत आहे. हा तातडीचा संदेश थेट स्वर्गातून तुमच्याकडे येतो. मी आज रात्री तुमच्या आयुष्यात काहीतरी असाधारण आशीर्वाद देण्यास तयार आहे. म्हणून तुझ्यासाठी असलेले देवाचे हे शब्द शेवटपर्यंत ऐकत राहा. जर तुम्ही हे शब्द संपण्यापूर्वी थांबवले तर तुम्ही आज रात्री देव तुम्हाला देणार असलेला उल्लेखनीय आशीर्वाद गमावू शकता. जेव्हा चिंता आणि भीती तुम्हाला त्रास देत असेल तेव्हा लक्षात ठेवा की माझे तुमच्यावरील प्रेम अमर्याद आहे आणि माझी दया अमर्याद आहे. बाळा, तुम्ही ज्या आव्हानांना तोंड दिले आहे त्यामुळे तुम्हाला भावनिक लवचिकता मिळाली आहे. अवास्तव भीतींपासून मुक्तता मिळाली आहे आणि तुम्हाला शहाणेपणाचे निर्णय घेण्याची, विश्वासार्ह मित्र निवडण्याची बुद्धी मिळाली आहे. तुम्ही माझ्या योजनेतील योग्य मार्गांचे अनुसरण करत आहात. शक्तिशाली चमत्कारांनी भरलेल्या एका नवीन टप्प्यात प्रवेश करण्यास तयार आहात. तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात तुम्हाला भरभराट होताना आणि आनंद अनुभवताना पाहण्याची मी उत्सुकतेने वाट पाहत आहे. अश्रू, वेदना आणि निद्रानाशाच्या रात्रींचे कठीण काळ जवळजवळ संपले आहेत, कारण मी तुम्हाला जीवन बदलणारे आशीर्वाद पाठवणार आहे.
तणाव आणि निराशेने भरलेले कठीण काळ लवकरच तुमच्या मागे जातील. मी तुम्हाला व्यसन, नैराश्य आणि दुःखांच्या साखळ्यांपासून मुक्त करण्यासाठी इथेच आहे. अरे बाळा, ही स्वामी आई तुझ्यावर मनापासून प्रेम करते. तुझे प्रियजन माझ्या काळजीत सुरक्षित आहेत. जेव्हा भीती तुला वेढण्याचा प्रयत्न करते, जेव्हा सर्व काही हरवलेले दिसते आणि तुला वाटते की तुझ्या समोरील प्रचंड संकटे दुर्गम आहेत, तेव्हा लक्षात ठेव की मी तुझ्यासोबत आहे. मी तुला सुरक्षित ठेवत आहे. तू पराभूत होणार नाहीस. तू अडखळणार नाहीस. जेव्हा निराशा तुला थांबवण्याचा प्रयत्न करते, जेव्हा तुला थकवा जाणवतो, कोणता मार्ग निवडायचा हे समजत नाही, तेव्हा लक्षात ठेव, भगवंत तुझ्या पाठीशी आहे. तुमचे रक्षण करण्यास आणि तुमची काळजी घेण्यास स्वामी आई जिवंत आहे. माझ्या प्रियजनांनो, पवित्र शास्त्रांनी वचन दिल्याप्रमाणे तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता, तेव्हा तुमच्या हृदयातून जिवंत पाण्याचे झरे वाहतील. तुमच्या खोल श्रद्धेतून निर्माण होणाऱ्या अफाट कृपेचा, आध्यात्मिक पोषणाचा आणि अंतहीन प्रेमाचा विचार करा. देव म्हणतो, मी तुला कधीही सोडणार नाही. आपले नाते शाश्वत आहे. मी जीवन बदलण्यात आणि चमत्कार करण्यात कुशल आहे. सध्या मी पार्श्वभूमीत काम करत आहे. तुमचे दुःख आनंदात आणि तुमच्या अभावाचे विपुलतेत रूपांतर करत आहे. तुझ्या आयुष्यातील कितीही मोठे संकट दूर व्हावे असे वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने तुला आवडेल तितक्या वेळा श्रीकृष्णांचे आवडते पवित्र शब्द राधे राधे टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. भगवंत तुझी कोणतीही इच्छा अपूर्ण ठेवणार नाही. पुढे ऐकत रहा. आजपासून तुम्ही देवाचे हे 3 मुद्दे कायमचे लक्षात ठेवावे अशी भगवंताची इच्छा आहे. भगवंतावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला या आव्हानात्मक काळातून मार्ग दाखवेल आणि जे तुटले आहे ते दुरुस्त करेल. देव आधीच तुमच्या फायद्यासाठी काम करत आहे हे लक्षात ठेवा. तो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीला सकारात्मक बनवेल. तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना आशीर्वाद देईल. तुमचे दुःख बरे करेल. तुमचे रडणे जास्त काळ देव पाहू शकत नाही. जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, तेव्हा देव तुम्हाला सामर्थ्य देईल. जेव्हा तुम्ही निराश व्हाल, तेव्हा तो तुम्हाला आनंद देईल. जेव्हा सर्व काही अशक्य वाटेल, तेव्हा तो तुमच्यासाठी एक मार्ग तयार करेल. प्रगतीच्या अशा काळासाठी स्वतःला तयार करा, जिथे तुमच्या आकांक्षा आणि स्वप्ने साकार होतील आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत उल्लेखनीय विजय मिळवाल. तुमचा थकवा आणि दडपणीच्या स्थितीतून विपुलता आणि समाधानाच्या स्थितीत संक्रमण करत आहात. तुमच्या जीवनाची कहाणी बदलत आहे. आता समृद्धी आणि नवीन संधींनी सर्व काही भरलेले आहे. लक्षात ठेवा, तुम्ही कधीही एकटे नसता. देव तुम्हाला त्याच्या सतत उपस्थितीची खात्री देतो. बऱ्याचदा तुम्हाला विनंती करण्याचीही गरज नसते, पण तुमच्याकडून हे सर्व ऐकून मला आनंद होतो आणि मी तुम्हाला आत्मविश्वासाने विचारण्यास प्रोत्साहित करतो. माझे कान तुमच्या आवाजाकडे लक्ष देतात. माझे देवदूत तुमच्या प्रार्थनेवर कृती करण्यास तयार आहेत. ते माझ्या आज्ञा पाळण्यासाठी आणि तुम्हाला मदत करण्यासाठी अस्तित्वात आहेत. तुम्ही माझे बाळ आहात आणि मी तुमचे जीवन कृपेने समृद्ध करीन, तुमच्यावर दया करीन. म्हणून तुमच्या विनंत्या मला कळवा. जीवनातील अडचणींचा तुमच्यावर प्रभाव पडू देऊ नका, कारण तुम्ही सहज निराश होण्यासाठी नाही आहात. तुम्ही खरोखर माझे मूल आहात. बाळा, चिंता करत रडत बसणं सोडून दे. आता तुझेही सुखाचे दिवस चालू होतील. फक्त दिवसातून 5 मिनिटे का होईना शांत मनाने देवाचे नामस्मरण करत राहा. तू तयार असशील तर मला सांग. होय स्वामी आई,
मी तयार आहे. चिंता करत रडत बसणं सोडून दे. आज रात्री तुमच्या अश्रूंचा, चिंतांचा, संघर्षाचा अंत आहे. देव तुमच्या आयुष्यात संपत्ती, आरोग्य, आनंद आणि समाधानाचे आशीर्वाद घेऊन गमावलेल्या संधी वेळेत परत आणत आहे. तरीही लक्षात ठेवा, मी न्यायी आणि पराक्रमी देखील आहे. मी माझ्या प्रियजनांवर लक्ष ठेवतो आणि त्यांना खोट्या गोष्टींनी फसवण्यापासून रोखतो. म्हणून आज मी थेट तुमच्या हृदयाशी बोलत आहे. माझ्या शब्दांवर लक्ष केंद्रित करा आणि हे तुमच्यासाठी असलेले देवाचे पवित्र शब्द शेवटपर्यंत ऐकत राहा. मला तुमचे खरे स्वातंत्र्य आणि कल्याण हवे आहे. मी तुम्हाला दररोज सकाळी माझा शोध घेण्यास, माझे शब्द ऐकण्यास, प्रार्थना करण्यास, तुमचे जीवन आणि कुटुंब माझ्यावर सोपवण्यास प्रोत्साहित करतो. मी तुमच्यासाठी तयार केलेल्या अद्भुत भविष्यावर विश्वास ठेवून जे म्हणतात की तुझे भविष्य अंधारमय आहे, त्या लोकांसाठी देवाचा चमत्कार तुझ्या आयुष्यात करायला आलो आहे. तुमच्या भूतकाळातील चुका तुम्हाला परिभाषित करतात किंवा अपयश हाच तुमचा एकमेव उद्देश आहे असे म्हणणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. तुम्ही तयार असाल तर होय स्वामी, मी तयार आहे टाईप करा. एका स्वामी भक्ताला देवाचे हे पवित्र शब्द शेअर करा. तुझ्या सर्व इच्छा भगवंत स्वतः येऊन पूर्ण करेल. तुझ्यासाठी असलेले देवाचे हे पवित्र शब्द शेवटपर्यंत ऐकून बघ. देव म्हणतो, मी तुमचे पश्चातापी हृदय, माझ्या मार्गावर चालण्याची आणि बळकट होण्याची आणि वाढण्याची तुमची प्रामाणिक उत्कट इच्छा पाहिली आहे. जर तुम्ही सहमत असाल तर होय टाईप करा. देव म्हणतो, हे आशीर्वाद तुमच्यासाठी आणि माझ्यावर खरोखर विश्वास ठेवणाऱ्या आणि विश्वास ठेवण्याचे धाडस करणाऱ्या सर्वांसाठी आहेत. मला तुमच्या आयुष्यात प्रथम स्थान द्या. माझ्या मार्गावर वाट पहा, माझी वाट पहा. लवकरच तुम्हाला माझी शक्ती दिसेल. तुमचा माझ्यावर विश्वास आहे का? माझ्याकडून काहीही मागण्यास मोकळ्या मनाने तयार राहा, कारण मी संवाद साधण्यास आणि प्रतिसाद देण्यास तयार आहे. माझ्या शिकवणुकींमध्ये सहभागी व्हा, प्रार्थना करा. सखोल समजून घेण्यासाठी तुमचा आत्मा माझ्या आत्म्याशी जोडा. तुम्ही तयार असाल तर होय स्वामी, मी तयार आहे टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करून आजचा हा पवित्र व्हिडिओ लाईक करा. देव तुला सांगत आहे, मी पहिल्यांदा तुमच्याशी संपर्क साधला. तुम्ही मला ओळखण्यापूर्वीच मी तुम्हाला निवडले, म्हणून माझ्याशी संपर्क साधणे कठीण किंवा अशक्य नाही. मला एकदा प्रेमाने हाक मारा, मी ऐकत आहे. माझ्या नावाने जोर जोरात ओरडा आणि मी उत्तर द्यायला येईन. पण माझ्या उत्तरासाठी तयार राहा, कारण ते तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. तुमच्याद्वारे मी काय साध्य करणार आहे हे उघड करेल. माझ्या योजना पूर्णपणे समजून घ्या. मी तुम्हाला कल्पना करू शकत नाही त्यापेक्षा जास्त आशीर्वाद देईन. परंतु तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवावा आणि तुमच्या मूल्यांवर शंका घेऊ नये किंवा तुमच्या मूल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू नये असे मला वाटते. अरे बाळा, तू माझी निर्मिती आहेस. अगदी आत्ता आणि याच ठिकाणी असण्यासाठी मी तुमचे त्रास, तुमचा संघर्ष, तुमच्या चिंता दूर करत आहे आणि तुम्हाला उपचार, आराम आणि समृद्धीच्या काळाकडे मार्गदर्शन करत आहे. आजपासून तुम्ही देवाचे हे 3 मुद्दे कायमचे लक्षात ठेवावे अशी भगवंताची इच्छा आहे. भगवंतावर विश्वास ठेवा. तो तुम्हाला या आव्हानात्मक काळातून मार्ग दाखवेल आणि जे तुटले आहे ते दुरुस्त करेल. देव आधीच तुमच्या फायद्यासाठी काम करत आहे हे लक्षात ठेवा. तो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीला सकारात्मक बनवेल. तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना आशीर्वाद देईल. तुमचे दुःख बरे करेल. तुमचे रडणे जास्त काळ देव पाहू शकत नाही.
जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, तेव्हा देव तुम्हाला सामर्थ्य देईल. जेव्हा तुम्ही निराश व्हाल, तेव्हा तो तुम्हाला आनंद देईल. जेव्हा सर्व काही अशक्य वाटेल, तेव्हा तो तुमच्यासाठी एक मार्ग तयार करेल. प्रगतीच्या अशा काळासाठी स्वतःला तयार करा, जिथे तुमच्या आकांक्षा आणि स्वप्ने साकार होतील आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत उल्लेखनीय विजय मिळवाल. तुमचा थकवा आणि दडपणीच्या स्थितीतून विपुलता आणि समाधानाच्या स्थितीत संक्रमण करत आहात. तुमच्या जीवनाची कहाणी बदलत आहे. आता समृद्धी आणि नवीन संधींनी सर्व काही भरलेले आहे. लक्षात ठेवा, तुम्ही कधीही एकटे नसता. देव तुम्हाला त्याच्या सतत उपस्थितीची खात्री देतो. बऱ्याचदा तुम्हाला विनंती करण्याचीही गरज नसते, पण तुमच्याकडून हे सर्व ऐकून मला आनंद होतो आणि मी तुम्हाला आत्मविश्वासाने विचारण्यास प्रोत्साहित करतो. माझे कान तुमच्या आवाजाकडे लक्ष देतात. माझे देवदूत तुमच्या प्रार्थनेवर कृती करण्यास तयार आहेत. ते माझ्या आज्ञा पाळण्यासाठी आणि तुम्हाला मदत करण्यासाठी अस्तित्वात आहेत. तुम्ही माझे बाळ आहात आणि मी तुमचे जीवन कृपेने समृद्ध करीन, तुमच्यावर दया करीन. म्हणून तुमच्या विनंत्या मला कळवा. जीवनातील अडचणींचा तुमच्यावर प्रभाव पडू देऊ नका, कारण तुम्ही सहज निराश होण्यासाठी नाही आहात. तुम्ही खरोखर माझे मूल आहात. बाळा, चिंता करत रडत बसणं सोडून दे. आता तुझेही सुखाचे दिवस चालू होतील. फक्त दिवसातून 5 मिनिटे का होईना शांत मनाने देवाचे नामस्मरण करत राहा. तू तयार असशील तर मला सांग. होय स्वामी आई, मी तयार आहे. जादूटोणा, कर्णीबाधा, वाईट शक्ती तुझे नुकसान करणार नाही. तू काही दिवसांपूर्वी माझ्याकडे दुर्लक्ष केले होतेस, त्यामुळे तू शक्तिशाली चमत्कारी आशीर्वाद गमावले होते. पण मी पुन्हा तुझ्यासमोर आलो आहे. मी तुझे अश्रू पाहिलेत आणि तुझा एकही अश्रू व्यर्थ गेलेला नाही. बंद दरवाजामागे तुम्ही शांतपणे रडला आहात. आता मी तुझ्या रडक्या भाग्यात चमत्कार करायला आलो आहे. चिंता करू नकोस, मी तुला एकटे सोडणार नाही. तुझ्यातील वाईट शक्ती, कर्णीबाधा, कितीही मोठी चिंता 24 तासात नष्ट करण्यासाठी तुमच्यासमोर दिसणारा सर्वात शक्तिशाली मंत्र टाईप करा. ओम नमो हनुमते रुद्र अवताराय, सर्व शत्रू संहरणाय, सर्व रोगहराय, सर्व वशीकरणाय, रामदूताय स्वाहा. आता तुझ्या सर्व चिंता माझ्या हातात दे. मी तुला फसवणारा देव नाही, तर वाईटापासून तुझे रक्षण करणारा देव आहे. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. लवकरात लवकर देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी 2 स्वामी भक्तांना आजचे देवाचे पवित्र शब्द पाठवा आणि अशक्यही शक्य करतील स्वामी टाईप करा. स्वामी आई तुला सांगत आहे, पुढील 3 मिनिटे तुझ्या जीवनात भयंकर मोठा परिणाम करू शकतात. त्यामुळे 3 मिनिटे हे ऐकत राहा. या 3 मिनिटात मागशील ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. देव म्हणतो, माझ्या लाडक्या बाळा, माझ्यावरील तुमचा विश्वास हीच तुमची ताकद आहे. तुम्ही मला तुमचा हात दिला आहे, म्हणून मी तुम्हाला हिरव्यागार किरणांकडे हळुवारपणे मार्गदर्शन करू दे. तुमच्या आत्म्याच्या सर्वात खोल इच्छा मी दैवी प्रेमाने आणि कोमल काळजीने पूर्ण करू इच्छितो. तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही माझे हे शब्द शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा. तुमच्या मार्गात येणाऱ्या आव्हानांना घाबरू नका. तुम्ही खंबीर राहाल आणि मी तुम्हाला कधीही जाऊ देणार नाही. मी समजतो की तुम्हाला कधी कधी कमकुवत वाटत असेल आणि म्हणूनच मी थेट तुमच्या हृदयाशी या क्षणी बोलत आहे. माझ्या लाडक्या बाळा, मी तुमच्यासोबत आहे. गोंधळ आणि निराशेतून हरवून जाण्याऐवजी माझ्यासोबत थोडा वेळ विश्रांती घ्या.
अनिश्चित भविष्याची किंवा जगाच्या त्रासांची काळजी करू नका. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भगवंताचा शक्तिशाली आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्यासमोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा. देव म्हणतो, मी तुमच्यासोबत आहे. गोंधळ आणि निराशेतून हरवून जाण्याऐवजी माझ्यासोबत थोडा वेळ विश्रांती घ्या. अनिश्चित भविष्याची किंवा जगाच्या त्रासांची काळजी करू नका. खरोखर महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. तुमचे कुटुंब, तुमचे आध्यात्मिक जीवन आणि माझ्या वचनाने तुमच्या आत्म्याचे संगोपन करा. ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला असेल त्यांच्यासाठी प्रार्थना करा, चांगले करा, दया दाखवा. जरी ते तुमच्या दयाळूपणानंतरही तुमच्याशी वाईट वागणूक देत राहिले तरीही, ते तुमचे नुकसान करत असतील तरीही तुम्ही शांत रहा, कारण हे सर्व निस्तरायला मी आलो आहे. त्यांना दाखवा की तुमचे प्रेम खोलवर पसरलेले आहे. जसे मी माझ्या मुलांसाठी माझे जीवन दिले, तुमच्या कुटुंबाला मला जाणून घेण्यासाठी, आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी तुम्ही लढण्यास तयार आहात. जग अशांतता आणि युद्धांच्या अफवांमधून जात असताना प्रार्थना करणे कधीही थांबवू नका. तुम्ही तयार असाल तर टाईप करा, देवा, मी रोज प्रार्थना करत राहणार आहे. देव म्हणतो, तुमच्या प्रियजनांची नावे तुमच्या प्रार्थनेच्या पुस्तकात लिहा. त्यांच्याबद्दलच्या तुमच्या आशा आणि इच्छा माझ्यासमोर मांडा. मला त्यांचे जीवन आणि विचार आधीच माहीत आहेत, परंतु खरोखर महत्त्वाच्या गोष्टींसाठी प्रार्थना कशी करावी हे शिकण्यासाठी तुम्ही तुमचा विश्वास सक्रिय करावा अशी माझी इच्छा आहे. इतरांना दिसणाऱ्या संकेतांमुळे ते हादरतील तरीही तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने घाबरू नये, कारण मी तुम्हाला कधीही सोडणार नाही किंवा तुम्हाला सोडून जाणार नाही. तयार रहा. इतर लोक भीतीने ग्रासले असताना तुम्ही मोठे चमत्कार पाहाल. बाळा, माझ्या शब्दांवर विश्वास ठेवा आणि हे पुढील 2 मिनिटे ऐकत राहा. बघा, तुमची कोणतीच इच्छा अपूर्ण राहणार नाही. स्वामी म्हणतात, माझ्यासाठी काहीही अशक्य नाही. मी तुमच्यावर मनापासून प्रेम करतो आणि तुझे माझ्यावरील प्रेम ऐकून मला आनंद झाला आहे. माझ्यावर विश्वास ठेवा आणि या दुःखाच्या वेळी मला तुमचा हात द्या. धमक्या आणि समस्यांना तुमची शांती आणि आत्मविश्वास हिरावून घेऊ देऊ नका. जेव्हा मी तुम्हाला त्रास सहन करताना पाहतो तेव्हा मला तुमच्याबद्दल सहानुभूती येते. तुमचे देव म्हणतो, मी तुला आशीर्वाद देईन कारण मला ते हवे आहे. म्हणून मला सांग की तुला माझा आशीर्वाद मिळेल आणि तो तू मोठ्या प्रेमाने जपशील. लक्षात ठेव, तुझ्या दुःखाच्या क्षणीही मी तुला माझ्या हाताच्या तळहातावर धरतो. माझ्या पवित्र अंगरख्याने तुला झाकतो. मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. तू माझे लाडके बाळ आहेस. मी तुला आशीर्वाद देईन कारण मला ते हवे आहे आणि मी माझे वचन पूर्ण करेन. तुम्ही तयार असाल तर मी तयार आहे टाईप करा आणि हे शेवटपर्यंत ऐकण्याचा प्रयत्न करा, कारण आजच्या व्हिडिओमध्ये इतकी ताकद आहे की आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकत राहिल्याने तुमची कितीही मोठी प्रबळ इच्छा पूर्ण होऊ शकते. स्वामी म्हणतात, बाळा, मी नेहमीच तुमच्यासोबत आहे. तुम्हाला कधीही सोडले नव्हते. या वादळी काळातही मी तुम्हाला सोडणार नाही. माझ्या योजना तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. माझे विचार शाश्वत आहेत. ते तुम्हाला शांती आणि सुरक्षित समृद्धीच्या स्थळी घेऊन जातील. जीवनात आव्हाने येऊ शकतात, परंतु जर तुम्ही त्यांचा विश्वास आणि आशेने सामना केला तर तुमचे जीवन बदलून जाईल. सकाळी, दिवसभर आणि रात्री झोपण्यापूर्वी मला शोधा. रोज रात्री देवाचे हे पवित्र शब्द ऐकत राहा. माझ्यासमोर हात जोडून तर पहा, कारण मी तुमच्या प्रामाणिक नजरेवर प्रेम करतो. तुम्हाला ते आता दिसत नसेल, पण जेव्हा तुमचे ओठ
स्तुतीने उघडतात आणि जेव्हा तुम्ही विश्वासाने प्रार्थना करता आणि तुमच्या कुटुंबासाठी रोग आणि साथीच्या आजारांपासून संरक्षण मागता, तेव्हा स्वर्ग आनंदित होतो आणि आमची कृपा त्या क्षणापासून तुमच्यावर होते. जेव्हा तुम्ही आत्मविश्वासाने प्रार्थना करता तेव्हा तुम्हाला कधीही सोडले जाणार नाही. मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, जरी संपूर्ण जगाने तुम्हाला सोडले तरी तुमचा देव तुम्हाला कधीही सोडणार नाही. तुमच्यावर प्रेम करण्याचा दावा करणारे जरी तुम्हाला निराश करत असले तरीही तुमच्यावर त्यांच्यापेक्षा जास्त तुमचा देव प्रेम करतो. मी खोटे बोलत नाही. मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही. तुमचे कुटुंब, तुमचे भविष्य आणि तुमचे आरोग्य माझ्या हातात आहे. तुमच्या आशीर्वादांची कदर करा, त्यांची कदर करा, त्यांना जपून ठेवा, धोक्यात घालू नका. जरी तुम्ही लहान गोष्टींमध्ये विश्वासू असाल तरीही गरजेच्या वेळी मी तुम्हाला जे देतो त्याची काळजी घेतली तर माझे वचन असे वचन देते की तुमचे आशीर्वाद वाढतील आणि मी तुम्हाला आणखी मौल्यवान आणि शाश्वत भेटवस्तू देईन. तुम्ही माझ्यावर प्रेम करता आणि तुम्ही धन्य आहात आणि खूप आशीर्वादित होणार आहात. तुमच्या अढळ श्रद्धेने तुम्हाला योग्य मार्गावर आणले आहे. तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि मी तुम्हाला असेच पाहू इच्छितो. माझ्या आज्ञांवर लक्ष केंद्रित करा आणि हे शेवटपर्यंत ऐकत राहा. माझे वचन नेहमीच तुमच्या अंतःकरणात भरू द्यात. माझी चमत्कारी शक्ती तुझ्यासोबत चालत राहील. देव म्हणतो, तुमचा प्रवास आव्हानात्मक होता आणि तुम्ही तुमच्या सर्व शक्तीनिशी तुमचा मार्ग बदलला आहे. तुमच्या पालांमध्ये एक दैवी वारा येऊ दिला आहे. तुमच्या बदललेल्या दृष्टिकोनामुळे आणि परिवर्तनाच्या तुमच्या इच्छेमुळे मी तुम्हाला अलौकिकरित्या आशीर्वाद देण्यासाठी इथे आहे. तुम्ही ऐकत असलेले हे शब्द जीवनाचा स्तोत्र आहेत. तुमच्या सर्व लढायांमध्ये तुम्ही विजयी व्हावे म्हणून मी तुम्हाला माझे प्रेम दाखवण्याचा आणि तुमचा हात धरण्याचा हा माझा मार्ग आहे. मी तुम्हाला ज्ञानाने आशीर्वाद देत आहे, तुमची समज वाढवत आहे, तुमचे चरित्र बदलत आहे आणि तुम्हाला खूप धीर देत आहे. मी तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूत बदल घडवत आहे. भगवंताचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी राधे राधे हरे कृष्ण टाईप करा आणि हा व्हिडिओ 2 स्वामी भक्तांना शेअर करा. तुमच्या कुटुंबाचे रक्षण करायला स्वतः देव उपस्थित राहील. देव म्हणतो, माझा आत्मा तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत व्यापून टाकतो. तुम्ही यापुढे चुकीकडे जाणार नाही किंवा पाप करण्याची इच्छा करणार नाही. ज्या मोहांनी तुम्हाला एकेकाळी पाशात अडकवले होते त्या मोहांना तुम्ही बळी पडणार नाही. तुमच्या विचारांना बांधून ठेवणाऱ्या सवयींपासून मुक्त होण्याची मी तुम्हाला शक्ती देत आहे. पुढील 3 मिनिटे खूप महत्त्वाची ठरतील. या क्षणापासून तुम्ही चांगुलपणा, सौंदर्य, शुद्धता आणि न्याय यावर लक्ष केंद्रित कराल. तुमचे मन प्रदूषित करणाऱ्या आणि तुमचे हृदय कमकुवत करणाऱ्या निंदा आणि खोट्या गोष्टी पाहण्याच्या, ऐकण्याच्या, बोलण्याच्या, वाचण्याच्या किंवा सामायिक करण्याच्या मोहाला तुम्ही बळी पडणार नाही. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः टाईप करा. देव म्हणतो, तुम्ही किती बदलता आहात आणि आता तुम्ही किती भाग्यवान आहात हे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुमच्या सभोवतालचे लोक तुमचा आदर करतील, तुमच्या भूतकाळातील चुका विसरतील आणि तुम्ही केलेल्या चुकांसाठी तुम्हाला क्षमा करतील. मी तुमच्या आत्म्यात विपुल कृपा ओतत आहे आणि आजपासून नवीन दरवाजे उघडतील आणि तुमच्या कुटुंबात तरतूद आणि समृद्धी आणतील. तुमच्या भूतकाळातील चुकांमुळे निर्माण झालेली भीती आणि तणावांपासून मी तुम्हाला मुक्त करून तुमच्यासाठी एक नवीन मार्ग मोकळा केला आहे. आता तुम्ही शांततेत माझे नामस्मरण करत दिवस घालवत जा आणि होणारे चमत्कार तुमच्या समोर असतील. खोटेपणा, जादूटोणा किंवा अंधाराच्या संदेशांनी कोणीही तुमचे नुकसान करू शकत नाही. तुम्ही आत्मा, ओठ, मन, हृदयाने शुद्ध आहात.
जे माझे वचन सांगण्यास अजिबात संकोच करत नाहीत, जे त्यांच्या चुकांबद्दल पश्चाताप करतात, माझी क्षमा स्वीकारतात, माझे ऐकण्याचे निवडतात आणि दररोज गुडघे टेकून माझे आशीर्वाद घेण्यासाठी माझ्या उपस्थितीत येतात, त्यांना मी हे बक्षीस देतो. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. तू जिवंत राहशील आणि लढत राहशील. तू आणि तुझे कुटुंब माझ्या हातात आहात आणि शेवटचा निर्णय मी घेणार आहे. तुमचे धैर्य म्हणजे तुम्ही सर्व काही सहन केले असेल तरीही पुढे जाणे. तुमचे डोके उंच ठेवा. तुमचा सन्मान जपा. तुमचा अपमान करू पाहणाऱ्या शत्रूंसमोर झुकू नका. तुम्ही तयार असाल तर देवा, मी तयार आहे टाईप करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा. देव म्हणतो, मला एक सार्वभौम देव, तुमचा राजा, तुमचा भगवंत आणि तुमचा वडील, तुमची आई म्हणून स्वीकारा. तुमच्यासमोर आव्हानांचा एक समुद्र उभा आहे, जो तुम्हाला वेढून टाकण्याची धमकी देत आहे. पण तुम्ही माझ्या सामर्थ्यावर विश्वास ठेवाल आणि संघर्षाच्या त्या अस्थिर लाटांवर स्थिरपणे चालाल, हे माझे वचन आहे. बाळा, पुढील 5 मिनिटे खूप महत्त्वाचे ठरतील, त्यामुळे हे ऐकत राहा. तू बुडणार नाहीस, तू डुबणार नाहीस, तुझे आयुष्य व्यर्थ जाणार नाही. माझा हात नेहमीच तुला वाचवण्यासाठी तयार असेल. जरी शंका तुझ्यावर आली तरीही माझा हात ताकदीने धर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता. मी तुम्हाला नकारणार नाही हे जाणून माझ्याशी संपर्क साधण्याचा आत्मविश्वास बाळगा. मी तुम्हाला तुमच्या संकटांपासून वाचवीन आणि विजयाकडे वाटचाल करण्यास मदत करेन. जरी तुम्हाला वादळी वाऱ्याविरुद्ध चालावे लागले तरीही बाळा, मी तुमच्यावर आई वडिलांसारखं प्रेम करतो आणि मी तुम्हाला दृढ निश्चयाने, धैर्याने भरत आहे. तुम्ही आता कशाचीही भीती बाळगू नये. तयार असाल तर टाईप करा, आजपासून मी कोणत्याच वाईट शक्तीची, कोणाचीच भीती बाळगणार नाही. देव म्हणतो, माझी कृपा तुझ्यावर आहे. तुझा विजय माझ्या योजनांचा एक भाग आहे. विजयी योद्ध्याप्रमाणे पुढे जा. बाळा, तू कमकुवत नाही, तुम्ही तर बलवान आहात. तुम्ही एकटे नाही आहात. ही स्वामींची शक्ती तुझ्यासोबत क्षणोक्षणी आहे. देव म्हणतो, बाळा, इतरांशी प्रेमाने आणि नम्रतेने वाग. तुमच्याद्वारे मी माझे प्रेम जगासमोर प्रकट करू इच्छितो. तुमच्या जीवनातील माझा उद्देश पूर्ण होण्याची ही वेळ आली आहे. मी तुला प्रेम करतो. तू यशस्वी होशील. तू जन्माला येण्यापूर्वीच मी तुझे भविष्य स्वतः लिहिले आहे. तुम्ही ज्या सुंदर गोष्टीची अपेक्षा करता आणि स्वप्न पाहता, ज्या तुमच्या हृदयात वर्षानुवर्ष आहेत, त्या मी माझ्या हातात धरतो. तुमच्या प्रियजनांसाठीच्या तुमच्या प्रार्थना माझ्या पुस्तकात मी काहीही विसरत नाही. मी सर्व काही माझ्या पुस्तकात नोंदवले आहे. प्रत्येक गोष्टीसाठी एक ऋतू आणि एक वेळ असते. माझी इच्छा आहे की तुम्हाला माझा आशीर्वाद मिळावा. वाईट शक्ती करणी बाधा तुम्हाला स्पर्शही करणार नाही. या क्षणी सर्वात पवित्र मंत्र, सर्वात शक्तिशाली मंत्र, ओम नमो हनुमते रुद्र अवताराय, सर्व शत्रू संहरणाय, सर्व रोगहराय, सर्व वशीकरणाय, रामदूताय स्वाहा टाईप करा. आशीर्वादांचा नकाशा तुमच्या हातात आहे. हा माझा पवित्र आणि शक्तिशाली शब्द आहे. विश्वास आणि उत्साहाने त्यातून शिका. ते तुमच्या हृदयात साठवून ठेवा. जर तुमचा भूतकाळ अपयशांनी भरलेला असेल, जर तुम्ही अनेक वेळा हार मानली असेल आणि चांगल्या गोष्टी गमावल्या असतील, तर हे शब्द माझ्यासोबत मोठ्याने बोला आणि शेवटपर्यंत ऐकत राहा. आत्ता या क्षणापासून माझे जीवन, माझे कुटुंब, माझे भविष्य धन्य होईल. हे शब्द माझ्या पाठी बोला आणि धैर्याने जाहीर करा. तुमचा भूतकाळ तुमच्या मागे आहे आणि या क्षणापासून तुमचे जीवन, तुमचे कुटुंब, तुमचे भविष्य धन्य होईल. माझे वचन कोणालाही सांगण्यास कधीही लाज वाटू देऊ नका.
माझ्या वचनांमध्ये, भव्य चमत्कारांमध्ये, अलौकिकतेमध्ये आणि उत्तरांमध्ये शाश्वत जीवन आहे. जेव्हा तुम्हाला अशक्य वाटणाऱ्या अडथळ्याचा सामना करावा लागतो, तेव्हा एक पवित्र शब्द असेल जो तुम्हाला त्यावर मात करण्याची बुद्धी देईल. माझ्या लाडक्या बाळा, लक्षात ठेव, मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. तुझ्यावर प्रेम करतो, तुला मार्गदर्शन करतो आणि तुला आशीर्वाद देतो. या प्रवासात तुम्ही एकटे नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी तुझा देव, तुझा पिता, तुझी आई, तुझा सततचा साथीदार आहे. वाईट शक्ती, करणी-बाधा तुम्हाला स्पर्शही करणार नाही. या क्षणी सर्वात पवित्र मंत्र, सर्वात शक्तिशाली मंत्र, ओम नमो हनुमते रुद्र अवताराय, सर्व शत्रू संहरणाय, सर्व रोगहराय, सर्व वशीकरणाय, रामदूताय स्वाहा टाईप करा. आशीर्वादांचा नकाशा तुमच्या हातात आहे. हा माझा पवित्र आणि शक्तिशाली शब्द आहे. विश्वास आणि उत्साहाने त्यातून शिका. ते तुमच्या हृदयात साठवून ठेवा. जर तुमचा भूतकाळ अपयशांनी भरलेला असेल, जर तुम्ही अनेक वेळा हार मानली असेल आणि चांगल्या गोष्टी गमावल्या असतील, तर हे शब्द माझ्यासोबत मोठ्याने बोला आणि शेवटपर्यंत ऐकत राहा. आत्ता या क्षणापासून माझे जीवन, माझे कुटुंब, माझे भविष्य धन्य होईल. हे शब्द माझ्या पाठी बोला आणि धैर्याने जाहीर करा. तुमचा भूतकाळ तुमच्या मागे आहे आणि या क्षणापासून तुमचे जीवन, तुमचे कुटुंब, तुमचे भविष्य धन्य होईल. माझे वचन कोणालाही सांगण्यास कधीही लाज वाटू देऊ नका. माझ्या वचनांमध्ये, भव्य चमत्कारांमध्ये, अलौकिकतेमध्ये आणि उत्तरांमध्ये शाश्वत जीवन आहे. जेव्हा तुम्हाला अशक्य वाटणाऱ्या अडथळ्याचा सामना करावा लागतो, तेव्हा एक पवित्र शब्द असेल जो तुम्हाला त्यावर मात करण्याची बुद्धी देईल. माझ्या लाडक्या बाळा, लक्षात ठेव, मी नेहमीच तुझ्यासोबत आहे. तुझ्यावर प्रेम करतो, तुला मार्गदर्शन करतो आणि तुला आशीर्वाद देतो. या प्रवासात तुम्ही एकटे नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, कारण मी तुझा देव, तुझा पिता, तुझी आई, तुझा सततचा साथीदार आहे. विश्वासाने पुढे जात राहा. जर तुम्ही भूतकाळाकडे मागे वळून पाहत राहिलात, तर तुम्ही चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. तुमच्या सर्व आजारांवर मी एकमेव पवित्र आणि अलौकिक उपाय आहे. आता वाईट शक्ती तुला स्पर्श करू शकणार नाही. आता करणी-बाधा तुला स्पर्श करू शकणार नाही, कारण तुझ्या भोवती माझे संरक्षण कवच आहे. मी तुझ्या पाठीशी कायम उभा आहे. तुझे दुःख, तुझी चिंता, तुझा त्रास, आता सर्व काही मागे आहे. आता तुला बरे वाटले आहे. मला तुला मिठी मारण्यासाठी आणि तुला बळकटी देणारे आणखी सुंदर शब्द बोलण्यासाठी 1 मिनिट दे. तुमच्यासाठी असलेल्या या महान प्रेमावर अढळ विश्वास ठेवून तुम्ही दररोज आनंदाने जगावे अशी माझी इच्छा आहे. जर तुम्ही मदत मागितली तर मी कायम तुमच्या हाकेला धावून येईन. तुमच्या कमकुवतपणाच्या क्षणीही, जेव्हा तुम्हाला वाटते की तुम्ही अपयशी ठरला आहात, तुम्हाला चांगलेच माहीत आहे की जेव्हा गोष्टी चुकीच्या होतात आणि चुका होतात, तेव्हाही माझी कृपा असीम असते. माझी दया बिनशर्त असते. मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही. मी कायम तुमच्या पाठीशी उभा राहीन. जेव्हा तुमचे हृदय दुखते, तेव्हा माझाही आत्मा रडतो. तेव्हा तुम्ही सकाळी आशेने डोळे उघडा. माझे पुन्हा एकदा हे शब्द ऐकत राहा. सकाळी, दुपारी, रात्री, दिवसातून एकदा तरी हे शब्द ऐकत राहा. मी क्षणोक्षणी तुमच्यासोबत आहे. मी क्षणोक्षणी तुमच्या भाग्यात चमत्कार करणार आहे. आता तुमच्या शत्रूंनाही मी शिक्षा करणार आहे, कारण त्यांनी तुम्हाला रडवलं आहे. आता त्यांनाही तुमची किंमत कळेल, ज्यांनी तुम्हाला लांब केलं.